श्री स्वामी समर्थ छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। देवपूजा करून झाल्यानंतर तर आज मुलं घरीच होते, मग नाश्त्याची पण तयारी चालू होती आणि मुलांच्या टिफिनची पण तयारी चालू होती। तर मम्मा परोटा कर ना, तर मग बटाटा आणि वटाणा असा परोटा केला आणि मग इथे नाश्ता पण केला। उपमा करायचा होता, तर उपमा त्यांना शिरा उपमा पोहे असे खूप आवडतात, कारण मी त्यांना भाजी चपातीच देते जास्त करून म्हणजे स्कूलला जाताना। आणि आता आज उपीट होतं, तर मस्त मग दोघांनी पण छानपैकी खाल्लं। आणि इथे मग बघा असं मी ते परोट्याचं बॅटर कणिक मळून घेतली, तर मग त्या कणकेमध्ये असं मी थोडंसं चीज टाकलं, काहीतरी वेगळं मुलांना टिफिनमध्ये। त्या तर भाजी चपातीमध्ये सारखे सारखे बोर होतात आणि मग असं काहीतरी वेगळं केल्यानंतर ते पण छान म्हणजे त्यांना पण खूप आवडतं आणि मग ते पूर्ण टिफिन फिनिश करतात। नाहीतर मग भाजी चपाती असेल तर मग मम्मा टिफिनच पडला, मग असं काहीतरी त्यांचे बहाणे चालू असतात। या पद्धतीने बघा मी ती लाटून घेतला, तर कणिक जास्त पण घट्ट नाही आणि जास्त पण पातळ नाही, जशी पिठी लागेल त्या पद्धतीने आपल्याला मळायचं आहे। तर इथे माझी थोडीशी कणिक पातळ झालेली आहे, त्याच्यामुळे जास्त पिठी लागते। तर इथे बघा मम्मी असं मस्तपैकी ते परोटा मग या पद्धतीने मी तूप लावून घेतलं आहे। तुम्हाला तेल आवडत असेल तर तेल लावा, पण तुपाने अजूनच छान लागतं आणि चीज त्याच्यामध्ये तर खूपच छान। तर मुलांना हे असं खूप आवडतं, तर मग सॉस त्याला अलाउड नाही आहे स्कूलमध्ये, तर त्यांना मग मी असाच परोटा रोल करून दिला, कारण चीज असल्यामुळे मुलं मग ते आवडीने खातात। आणि मग जाताना देवबाच्या पाया पडून आणि मग श्री स्वामी समर्थ मम्मा टिक्की लाव, मग अष्टगंधाचं टिक्की लावते आणि रोज चला बाय ते असे जातात।